श्रीकांत मच्छिंद्र धंद्रे माझं नाव. आज माझा पहिला पोस्ट आहे. मी ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये जन्म घेतलाय. दुसऱ्यांचं बघून बघून शिकलेलो आहे. काय बघून? यस, आज माझा पहिला पोस्ट कार्ड आहे. काय पहिला पोस्ट कार्ड आहे, जे काय असेल ते XYZ. पण इथं गरम होतं ऍक्च्युली, थोडं मी काळा पण झालेलो, गोरा असं. सांगितलं आम्ही एसी लावायला सांगितलं. ओके सर, ठीक आहे. तुमचा आज पहिला पॉडकास्ट घेतो आम्ही. हा, तसं तुमचं म्हणणं आहे, पण तुम्हाला एवढं हे नाही, तर तुझा आम्ही पहिला पॉडकास्ट घेतोय. तर तुला कसं वाटतंय? सर कसं माहिती, मला तर खूप आनंद होतोय. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यांना पॉप्युलर व्हायचं आपल्याला लाईफ मध्ये. याला बरं रियालिटी मला भरपूर थोडा आनंद पण होतोय. आणि तसं काय आहे, मला असं पॉप्युलर पण व्हायचंय, जशी दुनिया पॉप्युलर होते. सॉरी, मला नाव नाही. माझं नाव श्रीकांत मच्छिंद्र धंद्रे. नाही ऐकलं आम्ही. श्रीकांत मच्छिंद्र धंद्रे माझं नाव. ठीक आहे. अरे तू क्या बरं होतो अरे क्या आम्ही नाही. माझं नाव श्रीकांत मच्छिंद्र धंद्रे. तर मी राहणार मुंबईमध्ये. आणि माझं गाव आहे पुणे, राजगुरुनगर खेड, MS14. तर आम्ही पहिल्यापासून म्हणजे मुंबईमध्येच राहतोय. मी मुंबईमध्येच जन्म घेतलेला आहे. इथे आपलं न्यू मुंबई, रबाले, मी ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये जन्म घेतलाय. पण इथं आम्ही राहतो म्हणजे मुंबईमध्ये. आम्ही तुझा आज इंटरव्ह्यू घेतोय. फर्स्ट टाइम तुझा तू कॅमेरा समोर आलाय. हा, तर तुला माहिती आहे कॅमेरा कुठे आहे? कॅमेरा आता कुठे पण असू शकतो, चारी बाजूला. तुला दिसतोय का कॅमेरा? नाही, मला कॅमेरा तर दिसत नाही. चारी बाजूला असू शकतो, ते मला काय माहित नाही. आपण तुम्हाला एक प्रश्न विचारतो. बोला ना सर. आम्ही तुम्हाला इथे बोलवलंय, तर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी फेमस आहात ते तरी सांगाल? तुमच्या दूरदृष्टीसाठी. सर कसं आहे माहित आहे का, म्हणजे दूरदृष्टी चांगली आहे. हा, तुम्हाला माहिती आहे का सर, कसं आहे तो विषय असा आहे की, तसं म्हणजे मला म्हणायचं एवढंच होतं हा. की तुम्ही कशासाठी फेमस आहात ते सांगाल. सर बघा, लाईफ मध्ये माणसाने म्हणजे जीवनामध्ये ऑलराऊंडर असलं पाहिजे. ठीक आहे. ऑलराऊंडर असलेलं हे बेटर आहे. कारण की भरपूर काय अनुभव शिकू शकतो ऑलराऊंडर मध्ये, XYZ वगैरे वगैरे. तुम्ही काय करता? मी जस्ट म्हणजे आता थोडं स्ट्रगल लाईन चालू केले. रील वगैरे बनवणं, एडिटिंग करणं किंवा शूट घेणं. तर मी दुसऱ्यांचं बघून बघून शिकलेलो आहे. काय बघून? म्हणजे रील एडिटिंग बघून किंवा कोणाचे फोटो काढणे, हे ते. आणि असे भरपूर जण युट्यूबवर, इंस्टाग्रामवर खूप सारे रील्स टाकतात. तसं मी आवड आहे का तुमची दुसऱ्याचं बघून करता? नाही, मला आवड झाले. तुमचं म्हणणे बरोबर आहे, पण मला आवड झाले. मी शिकलोय, मला चांगलं. तुमच्या मनापासून? नाही, माझ्या मनापासूनच. मी म्हणजे असं जिद्दीवरच होतो की थोडं काहीतरी युनिक करावं. त्यामुळे मी शिकलोय वगैरे वगैरे, XYZ जे काय असं. ओके. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे, बोला ना. लव बद्दल तुम्हाला जास्त नॉलेज आहे. हो. ठीक आहे. आता समजा तुमच्यासोबत असं कधी झालंय का की तुम्हाला मुलगी पसंत पडली, पण तिच्या वडिलांसोबत तुमचा 36चा आकडा आहे, असं कधी झालंय? पहिली गोष्ट, ते प्रेम गेलं भोकात. 36चा नाही, मला 35चा 34चा पण आकडा आहे. ते मला तुम्हाला सांगूशी नाही वाटत. मी ना असं म्हणजे ते मुलींच्या बाबतीत वगैरे, प्रेमच्या बाबतीत म्हणजे धोका झालाय का? खूप मोठा धोका झालाय. चांगले चुना लावून गेलेत मला. तुम्हाला सांगू शकतो मी, चांगले चुना लावून गेलेले. किती जणांनी धोका दिला?
सगळे तसे नाहीयेत, सगळ्या मुली तशा नाहीयेत, पण जे तुम्ही आता जे प्रश्न मला विचारले ते चांगल्या चांगल्याने चुना लावला आणि दुसऱ्यांना पण लावला. हा, त्यामुळं मला आय हेट दिस लव वगैरे वड्यावर जे काय. रिसेंटली तुम्ही कोणतं शूट केलं? तुम्ही आता तुम्ही जसं आम्हाला सांगितलं हा तुम्ही रील्स बनवता, एडिटिंग करता, हा तर रिसेंट असं काही इन्सिडेंट जे शूट करताना तुम्हाला तुमचं कोणी फॅन आला ज्याने तुम्हाला ऑटोग्राफ मागितला, असं काही? हा, तसं नॉर्मली मी आता जर शिकलो तर थोडंफार मी घेतो एडिटिंग वगैरे. तर हाय हॅलो बोलतात मला, तू की चांगले रील वगैरे टाकतोय, एडिटिंग करतोय, कंटिन्यू वगैरे कर म्हणून, की डेली पोस्ट कर वगैरे वगैरे. तुम्ही चांगला रिस्पॉन्स भेटतो. हो, चांगला रिस्पॉन्स भेटतोय. त्यामुळे मी आता तुम्ही बोलवलं मग त्याप्रमाणे मी पण आलो. थोडं हा बोला ना. थोडं हा बोला ना. काय बोलत फक्त कॅमेरा बघून बोला. कॅमेरा माझ्या समोर चारे बाजूला कॅमेरे आहेत सर, तुम्ही कसं बोलू शकता? आता तुम्ही वर लावलाय, खाली लावलाय, बाजूला लावला, मला काय आता माहित आयडिया नाहीये तुमच्या रूम म्हणजे तुमचं जे काय कॅबिन आहे. हा, आणि मी काय बोलते तुम्हाला एक प्रश्न आहे, तुमचा प्रेमाबद्दल काय आहे? म्हणजे प्रेमाबद्दल काय एक्सपिरियन्स काय आहे तुमच्या? बघा दादा, तुम्हाला एक सांगतो, दादा बोलतो तुम्हाला. पहिली गोष्ट, प्रेमाच्या आयता भोग आणि प्रेमाच्या आयता भोग. प्रेमाबद्दल तुम्ही प्रेम करा कोणावर, आई वडिलांवर करा, आणि जी चांगली व्यक्ती आहे, जी तुमची म्हणजे लाईफ पार्टनर. अनुभव सांगा. अनुभव फर्स्ट टाइम तुला जो अनुभव झालाय तुमच्याकडून ते आता डोक्यात भरले ते अनुभव सांगा. सर बघा कसं आहे माहितीये, लाईफ मध्ये मी एक भरोसा ठेवला एक व्यक्तीवर. तर त्यांना थोडा पैशांची हवा आली, त्यांना श्रीमंत पाहिजे नव्हता. ज्या व्यक्तीवर व्यक्ती म्हणजे ती पोरगीच होती. तुम्ही जे बोलताय समजलं मला तुमच्या भावना कळल्या, पण त्या पोरीबद्दलच बोलताय. जे की ती पोरगी होती ना, चांगला चुना तर लावलेला आहे, मी आधी पण बोललो तुम्हाला. त्यामुळे मला त्या प्रेमावर तर बिलकुल भरोसा नाही. तुम्हाला एक सांगतो, माझ्या कल्पनेनुसार तुम्ही प्रेम करा तर आई वडिलांवर करा, आणि चांगले लाईफ पार्टनर तुमचे आहे, तुमची वाईफ गर्लफ्रेंड वगैरे जे काही त्यांच्यावर करा, जे तुम्हाला म्हणजे चांगलं धरून चालतात, तुमच्यावर भरोसा ठेवतात, त्यांच्यासोबत तुम्ही कम्फर्टेबल आहात. पण असं चुना लावणाऱ्यावर बिलकुल नका ठेवू. हे लोक कधी काय गेम खेळतील सांगता नाहीत. तर त्याबद्दल मी एवढं बोलू शकतो. मला अनुभव तर खूप आहे, बाकी तर तुम्ही समजून घ्या. मला आता फॅमिली बघते मी, शिव्या तर देऊ शकत नाही जास्त, तुम्ही समजून घ्या. हा, ते बघितलं. त्याच्या आधी तुमचं झालंय? काय नाही झालेलं, तुम्ही असं म्हणजे काय पण तुम्ही विचारू नाही शकत सर. आता मी जवान मुलगा आहे, कसं लग्न झालेलं सांगतो मी. बोला. तर माझा प्रश्न असा होता की मुळात पोरं जे वाईट मार्गाला जातात त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर कसं माहितीये का, पोरं वाईट मार्गाला का जातात माहितीये का तुम्हाला? त्याच्या पाठी पण एक म्हणजे असं हिस्ट्री आहे. हा, हिस्ट्री आहे, यु नो हिस्ट्री, इतिहास आहे त्याच्या पाठी. तर विषय, पोरांना कोणत्या मुलीने धोका दिला ना, तर तिकडून विषय असं चेंज होतो ना. पोरं भिकार चोट होतात, त्यांच्या पाठी दिवाने असतात. अरे पण मी काय सांगतो तुम्हाला, त्यांच्या पाठी दिवाने होण्यापेक्षा तुम्ही जरा काय तर ते वाईट मार्गाला जातात त्याच्याबद्दल सांगा ना. वाईट मार्गाचं 4 वेळा झालं विचारून. सर पण ठीक आहे, वाईट मार्गाचं सांगतोय. दारू पितात, नशा आवाज सांगतो मी तुम्हाला. ते राहिलेला माझा प्रश्न ऐका. पोरीने धोका दिला, एक तर पोरगा ते दारू पिणार, गांजा पिणार, फाशी घेणार, आणि काय ते दुसरी फालतू धंदे करणार, XYZ करणार. कसं करतात? सर कसं आहे माझं, आता तिने धोका दिला, याला टेन्शन आलं, यो घेणार बियर दारू, जाणार पटरीवर बसणार, किंवा एकटा रूम मध्ये सायको होऊन बसणार, लाईटी बिटी बंद करून दारू पण असं फुल टेन्शन मध्ये. काय करू काय नाही, आला राग तर घे रशी बांधणं, घे फाशी, वेला खल्लास खतम, सगळं ही जिंदगी आहे सर. असं तुमच्यासोबत कधी झालंय का की तुम्ही माझ्या सोबत तर घडलंय, पण मी थोडं डिप्रेशन. तुम्ही दारू केला कधी? ऐका सर, माझ्या सोबत झालंय,
मी दारू म्हणजे ब्रँड दारू पिलेलो आहे मी, ब्रँड दारू हे छोटे मोठे एअर रॉयल स्टाग हे ते नाही, ब्रँड दारू पिलेलो आहे. नाव सांगा ना. टेन्शनमुळे कुठली? देशी देशी म्हणा जीएम म्हणा काही म्हणू शकता, ब्रँड दारू पिलं नाव सांगा ना. टेन्शनमुळे देशी टेन्शनमुळे प्यावं लागतं. का माहितीये का, जर आपण जर पुढच्यावर खरं प्रेम करतोय, पुढचा पैशासाठी चुना लावून जाते, चांगला पर्सनॅलिटी वाला बघते, नंतर ती भिकच मागते ना जाऊन, त्यांचं असं संसार उद्ध्वस्त होतोय. मी पण त्या डिप्रेशन मधून बाहेर आले. मी काय म्हणतो, असंच डिप्रेशन मध्ये जसं तू आम्हाला सांगितलंस की मला या गोष्टीचा खूप अनुभव आहे, तर तुलाही असं कधी फाशी घ्यायचा विचार मनामध्ये आला का याच्या आधी कधी? फाशी घ्यायचा विचार नाही आला, फाशी द्यायचा विचार आला. त्याला कसं हाणायचं आणि कसं पुढं न्यायचं, पण ते वाचलं माझ्या हातातून, ते सांगू नाही शकत. पण फाशी विषयी हे मी टेन्शन पासून दूर आहे. मी एक ठरवलं, जाऊ दे आपल्यासोबत असं घडलंय तर आपण आपलं कामधाम केलं पाहिजे. पुढचे लाईफ आयुष्य आपल्याकडे भरपूर आहेत, मरून पण काय फायदा नाही. त्यामुळे मी काय एवढा विचार नाही केला. मग मी एक सरळ मार्ग निवडला की कामाला जायचं, आपला 2 पैसे कमवायचा. पण म्हणजे बरं, मला ते प्रश्न विचारायचे, बोला ना. 2 पैशामध्ये काम होतं का तुमचं? 2 पैशामध्ये हा होतं ना सर. पण आता तर 2 पैसे चालत नाही. तो जुना काळ होता, हा. पण आताचा जुना काळ आहे. म्हणजे 2 पैसे म्हणजे ऐका नाही, सर, तो जुना ऐक एककडे तो जुना तो जुना काळ होता आणि आताचा नवीन काळ आहे. ओके ओके. तर माझा प्रश्न असा होता की तुम्हाला लव्ह अँड फर्स्ट साईड झालाय का? मग पहिलं प्रेम, तुला म्हणायचं पहिलं प्रेम. आय नो, मी समजू शकतो त्यांनी जे मला इंग्लिश मध्ये प्रश्न केलाय. हा तर इट्स ओके, आय टेलिंग यू. तुम्ही पण 2 शब्द इंग्लिश मध्ये सांगू. Yeah, I know, of course. Yes, yes. Yeah. I think first love is my, just 7th class. I am going to school, whatever. Okay. Yeah, I like this one girl. Now just front to my home, whatever. जे काय. निघा बोलतो. पुढचा प्रश्न घेऊ आपण. ना, अरे इसमें मजा आएगा. अरे सही. मच्छी इसमें मजा आएगा. तुमने बोलू तर दे. करू तर बोल बोल. अरे आम्ही पुरा यमाचा नारे कट हो जाएगा. बोल ना. तिकडे एक राहत होते No, no. okay sir. English is very important, but his friend to my home is one girl, and I like this girl, very beautiful, very natural, not pimples or whatever. I know that girl name. Sorry sir, it's my personal. I'm Okay. not telling you this Okay, new girl. Okay, yeah. I like this, but very cute girl. Okay, next question please. ओके. Okay, Shrikant, I want to ask one question to you. Okay. We want to know the incident about your train traveling with train. Yeah, I know, sir. I like this question. One and I question whatever. Actually, we want to know that what was happened at that time. Yes, I tell you. Yes. Just a minute. Yeah, I was going to one time the train traveling. Just coincidence one time or whatever. तर झालं काय तिथं, एक पुढचा व्यक्ती अरे जा सकता है ये, क्या है इसमें तो बात है, इसमें हम जा सकते हैं. केलं काय? इसमें तो व्हायला पाहू. इंग्लिश में बताइए. मध्ये सांगा. आय वॉज गोइंग टू ट्रॅव्हलिंग. नाही, मराठीत म्हणजे सांगा. एक किस्सा असा झाला, मी जस्ट आपल्या स्टेशन वरून ठाण्याला चाललेलो मी हा, जरा ठीक आहे.
म्हणजे Railway station. सॉरी आय थिंक ठाण्यावरून मी येत होतो आपल्या इकडे आपल्या इकडे शॉपिंग करून ठाण्यावरून जस्ट प्रभालेला उतरत होतो तर तिथं एक किस्सा झालेला. मी ठाण्यावरून येत होतो तर मी दरवाजात उभा होतो तर माझ्या फ्रेंडला एक समोर सीटवर एक लेडी बसलेली. तुम्ही कुठे उभे होता? मी डोर जवळ उभा होतो ते मध्ये खांब असतो ना आपला तो उभा त्याच्याजवळ मी उभा होतो. हा. तर मी जस्ट त्या खांबाला पकडून मी माझा मोबाईल बघत होतो. ही रियालिटी आहे. Okay. हा. तर आणि ती एक जस्ट लेडीची नजर माझ्यावर गेली. ती बोलते कोणाला बघतो रे. आता मी बोललो मी माझ्या मोबाईलला बघतो मॅडम. तो एक किस्सा असा मजबूत झालेला ना सर तो मारामारावर पोहोचलेला. त्याला बोललो तू माझा टीचर पर्यंत थांब. पण तो तिथं नाही तुम्हाला तोडावं लागत होतं. नाही मी आपला स्टेशन येतो म्हणलं मी जरा असं कसं कॉलेज टाईट करून वट्ट मध्ये उभा होतो. नाही, आम्ही ऐकलं तुम्हाला 4-5 जणांनी मिळून लय मारला. मारला नाही मला असे पब्लिक समजायला आलते काय बोलतो तू वगैरे वगैरे जे लेडीजला. मग मी त्यांना सगळ्यांना बोललो अहो काका ताई मावशी मी माझा मोबाईल बघत होतो तिला कोण बघन तिचा बॉयफ्रेंड साईडला आहे जे काय मी तिला का बघू. मला एक तर म्हणजे असं पहिली Depression. चिड आहे डिप्रेशन मुलींबाबतीत. तर मी नाही बघत होतो तिला जे काय मी थोडं त्या चुकून मिसअंडरस्टँडिंग झाली असं. हा असा विषय होता Okay. सर. हा ओके नेक्स्ट. ते विचारायचं राहिलं मला. हा बोला तिला तो असा गैरसमज कशामुळे झाला? सर तो झाला तर काय मी बघत होतो मोबाईल तर माझे डोळे इकडे फिरले तर असा किस्सा झाला तर त्यामुळे थोडा Okay, मिसअंडरस्टँडिंग okay. होऊ शकतं. Misunderstanding तुम्ही समजून घ्या सर. बघत होते असं. मला बघत होतो. मला